नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जो काही पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे त्याची जी काही तारीख आहे ती फिक्स करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर ई-केवायसी कसं प्रकारे करता येईल त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितलेली आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता लवकरच जो काही पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारची जी काही माहिती आहे आपण ती तुम्हाला प्रूफ सहित दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। तर मित्रांनो, हा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला पाहण्यासाठी जर तुम्हाला प्रूफली बघायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की पीएम किसानच्या पोर्टलवरती यायचं आहे। या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्ही ते बघू शकता की Honorable Prime Minister will release the 16th installment of PM Kisan scheme of 28 फेब्रुवारी 2024 म्हणजे 28 फेब्रुवारी 2024 रोजी जो काही हा पीएम किसान योजनेचा हप्ता आहे तो वितरित होत आहे। आणि या अंतर्गत मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत केवायसी जर केलेली नसाल तर तुम्हाला हप्ता येणार नाहीये। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली असेल त्यांनाच हा हप्ता येणार आहे। आणि या अंतर्गत जर ई-केवायसी आतापर्यंत केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, कारण की 28 तारखेपर्यंत त्याच्या अगोदर तुम्हाला ई-केवायसी करून घेणं गरजेचं आहे। 28 तारखेला हा जो काही हप्ता आहे हा वितरित करण्यात येणार आहे। जर तुम्हाला ई-केवायसी करायची असेल तर तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या पीसी वरती तुम्हाला काय करायचं आहे, पोर्टलवरती येऊन इथे ई-केवायसीचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाइप करायचा आहे। आधार नंबर टाकून घेतल्यानंतर सर्च करायचा आहे। त्याच्यानंतर एक जो काही तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल आधारला त्याच्यावरती एक ओटीपी येईल, ती ओटीपी तुम्हाला टाकून घ्यायची आहे। ओटीपी टाकून घेऊन खाली सबमिट व्हेरीफाय असा एक ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली तुमची जी काही ई-केवायसी ती पूर्ण करून घेऊ शकता। एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही तुमची जी काही ई-केवायसी आहे ती पूर्ण करून घेऊ शकता। आणि या अंतर्गत जो काही हप्ता आहे तो 28 तारखेला वितरित करण्यात येत आहे। तर अशा प्रकारची जी काही माहिती आहे तुम्हाला मी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे आपण डायरेक्टली प्रूफली तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि या अंतर्गत लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या। तर अशा प्रकारे लवकरच आता जो काही शेतकऱ्यांचा हा हप्ता आहे पीएम किसान योजनेचा तो वितरित करण्यात येणार आहे। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।